नमस्कार, रोखोक आपलं स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. काही माणसं संयमासाठी प्रसिद्ध असतात तर काही माणसं वादग्रस्त बोलण्यासाठी. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे आपल्या बेताल बोलण्यासाठी प्रसिद्ध किंवा कुप्रसिद्ध आहेत. आपल्या लौकिकाला जागणारं वक्तव्य त्यांनी पुन्हा एकदा केलंय. तूर खरेदीवरून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम त्यांनी केलंय. सत्ता येवो अथवा जावो, तुमचे पाय नेहमी जमिनीवर असावे लागतात ना की कभी गैरों को गले न लगा सकूं असं म्हणणारे अटल बिहारी वाजपेयी. पण बहुधा अटल बिहारी वाजपेयींना अनफॉलो करण्याचं रावसाहेब दानवेंनी ठरवलेलं दिसतंय. त्यातूनच रावसाहेब दानवे हे बेताल उद्दाम फेसबुक तयार करतायत आणि हे फेसबुक पक्षात किंवा पक्षाबाहेर कोणाला फारसा आवडलेलं नाहीये. सध्या तरी दानवे पक्षासाठी एक डोकेदुखी ठरले. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपनं मिळवलेल्या यशात दानवेंचा फारसा सहभाग होता असं जालना जिल्ह्याबाहेर कोणी म्हणणार देखील नाही, किंवा त्याला तिथे फारसं कोणी ओळखतही नाही. दानवेंच्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांची संभावना गणंग अशा शब्दातच करावी लागेल अशी अवस्था आहे. पण गेल्या अनेक वर्षापासून शेतीशी जोडले गेलेले होत असा दावा करणाऱ्या रावसाहेब दानवेंनी शेतकऱ्यांबद्दल जे अकलेचे तारे तोडलेत, त्यामुळे भाजपची चांगलीच पंचायत झाली आहे. भाजपचं नुकसान दानवेंसारखे जागोजागी बसलेले वाचाळ वीर करतायत हे पाहून विरोधी पक्ष देखील आनंदलाय. रावसाहेब दानवेंच्या विरोधात आंदोलन करण्याची गरज नाही, दानवे यांचं असं बोलणं आपल्याला फायद्याचं आहे असं शरद पवार का म्हणतायत हे उघड आहे. प्रदेशाध्यक्षपद हे बकरीच्या शेपटीसारखं असतं असं म्हणतात. त्यांना लाजही राखता येत नाही आणि माशी सुद्धा हाकलता येत नाही. पण रावसाहेब दानवे मात्र याला अपवाद आहेत. आपल्या बोलण्यानं वारंवार पक्षाची शोभा होत राहील याची काळजी ते नेहमी घेत असतात. आता पुन्हा एकदा बेताल बोलून दानवेंनी पक्षाची लाच काढली आहे. एकीकडे माध्यमं आणि विरोधी पक्ष दानवेंचे वाभाडे काढतायत आणि मुख्यमंत्री मात्र या सगळ्यावर शांत आहेत. भूखंड प्रकरणामुळे खानदेशचे सुपुत्र नाथाभाऊ घरी बसले आणि आता मराठवाड्यातले शेतकरी असले दानवे आपल्या बोलण्यानं चांगलेच अडचणीत आले. दानवे स्वतःला शेतकरी म्हणवतात. याच शेतकऱ्याच्या मुलाचं लग्न किती थाटामाटानं झालं हे पाहिल्यानंतर शेतकऱ्यांना या देशात किती अच्छे दिन आले असं सगळ्यांना वाटायला लागलं. हे शेतकरी असले रावसाहेब दानवे स्वतः खासदार आणि माजी मंत्री आहेत. त्यांचा मुलगा आमदार आहे आणि मुलगी जिल्हा परिषद सदस्य आहे. मग अशा दानव्यांना सत्तेचा माज चढला तर त्यात नवल काय? त्यातून ते एकापाठोपाठ एक अशी बेताल वक्तव्य करत सुटले. दानवेंच्या या बेताल बोलण्यामागं काय आहे? सत्तेचा माज, गुर्मी? माफी मागतानाही दानवेंनी दाखवलेली असंवेदनशीलता कशाचं लक्षण आहे? अडचणीत ठरत असलेला तुरीचा विषय अंगावर घेऊन खरं तर मुख्यमंत्री आणि पक्षांची त्यांनी सुटका केली म्हणून दानवेला बक्षिसी दिली पाहिजे असं बोलणारा एक मोठा वर्ग आता तयार होतोय. तर त्याचबरोबर बेताल बोलण्याबद्दल त्यांचं पद काढून घेतलं पाहिजे असंही भाजपमध्ये बोलणारा एक वर्ग आहे. दानवेंच्या बोलण्याशी सरकार सहमत आहे का? चला या सगळ्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. दानवेंचं करायचं काय? पुन्हा काढा तरी तुरीचं कोणा ते आम्ही पाहू. सगळी 1 लाख टनाला खरेदी दिली आता पुन्हा परवा तरी रडतेच चाले. दानवेंचं काय करायचं? सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. पुन्हा काढा तरी तुरीचं कोणा ते आम्ही पाहू. सगळी 1 लाख टनाला खरेदी दिली आता पुन्हा परवा तरी रडतेच चाले. राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या या व्यथा आणि त्यांचं दुःख भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यापर्यंत पोचलंच नसावं. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर तुरीचं उत्पादन घेतलं आणि आता ही तूर विकण्यासाठी शेतकरी दिवस रात्र खरेदी केंद्राबाहेर ठाण मांडून आहेत. त्यातही त्याला भाव पाडून दिला जातोय. राज्यात यंदा शेतमालाला नीचांकी भाव मिळतोय. कधी नव्हे ते डाळिंब आणि द्राक्षाचे दरही कोसळलेत. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतायत. शेतकऱ्यांची ही ससे होलपट दानवेंपर्यंत पोहोचलीच नसावी. त्यामुळं तुरीचं रडगाणं बंद करा असं सांगताना दानवेंची जीभ सैल झाली. मी फूड अँड सिव्हिल सप्लायचा मंत्री होतो केंद्रामध्ये. या देशामध्ये सगळ्यात जास्त बाहेरच्या देशातून जर काय आणल्या जात असेल तर डाळ आणि तेल या सगळ्यात जास्त आणलं जातं. म्हणून प्रधानमंत्र्यांनी ह्या सबसिडी जाहीर केली. त्याला
रडे धंदे करू नका. तुरीचं असं झालं, कापसाचं झालं, नाही राव यंदा साल बेकाराचे, बिलकुल काढून टाका डोक्यातून. हे का तुम्हाला जिथं सरकार आलं त्यानं काय केलं? मग जीडीपीला आल्या कशा 22 जागा? दानवेंच्या या वादग्रस्त वक्तव्यावरून सोशल मीडियापासून थेट रस्त्यापर्यंत रान पेटलंय. तर दुसरीकडे सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनं देखील दानवेंविरोधात जोडे मारो आंदोलन छेडलंय. विरोधकांनीही दानवेंच्या या वक्तव्याचा चांगला समाचार घेतलाय. उद्यापासूनच राज्यामध्ये आम्ही आंदोलन छेडणार आहोत. राज्यातल्या ठिकठिकाणी जिल्हा स्तरावर त्याचा निषेध म्हणून सर्वत्र आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन आम्ही करणार आहोत. आणि दानवेंनी जे साला म्हणून जी पदवी शेतकऱ्यांना देऊ केलेली आहे ती आम्ही त्याला साभार परत करणार आहोत. उद्यापासूनच ही दानवे यांना साला दानवे म्हणून संबोधित करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी जे काय वक्तव्य केलेलं आहे ते निंदनीय आहे. आणि त्यामुळे एक महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा रोष आहे. मुंबई ठाण्यामध्ये एवढ्यासाठी आंदोलन झालं नाही कारण मुंबई ठाण्यामध्ये कोणी शेतकरी नाही. परंतु जिथे जिथे शेतकरी आहेत, ज्यांचा हा रोष आहे, त्यांचा हा रोष बाहेर येतो. दानवेंच्या वक्तव्यावरून पहिल्यांदाच वाद झालाय असं नव्हे, तर यापूर्वीही दानवेंची जीभ घसरत राहिली आहे. दानवे केवळ शेतकऱ्यांचीच थट्टा करतात असं नव्हे, तर निवडणुकीच्या काळातही दानवेंच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच होती. गेल्या वर्षी मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळ नव्हता, मात्र आम्ही मुद्दाम फाडून सांगायचो की खूप दुष्काळ आहे. माणसं स्थलांतर करतायत, जनावरं मरत आहेत आणि हे खोटं चित्र आम्ही उभं करत होतो. आणि याचा परिणाम असा झाला की 68 वर्षात पहिल्यांदाच 4200 कोटींची मदत शेतकऱ्यांना मिळाली. निवडणुकीच्या पहिली रात्र ही अत्यंत महत्वाची असते. कदाचित अचानकपणानं लक्ष्मी दर्शन सुद्धा निवडणुकीच्या अगोदर एक दिवस होत असतं. त्यामुळं अशी लक्ष्मी जर घरी आली तर तिला परत करू नका, तिचं स्वागत करा. पण मतदानाला जो निर्धार केलेला आहे पक्का, तो निर्धार पक्का ठेवा. कमल या निशाणीचं बटन दाबा. रावसाहेब दानवे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानं केवळ दानवेंच्या अडचणी वाढलेल्या नाहीत, तर भाजपच्या आणि मुख्यमंत्र्यांच्याही अडचणी वाढल्या. आधीच तूर खरेदी, शेतमालाचे कोसळलेले भाव यामुळे नाराज असलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर दानवेंनी मीठ चोळलंय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या असंतोषाचा फटका जसा दानवेंना बसणार आहे, तसा तो त्यांच्या पक्षालाही बसण्याची शक्यता आहे. रावसाहेब दानवे यांच्या वादग्रस्त वक्तव्याने केवळ दानवेंच्या अडचणी वाढणार नाहीत, तर भाजपच्या आणि मुख्यमंत्र्यांच्याही अडचणी वाढणार आहेत. आधीच तूर खरेदी आणि शेतमालाचे कोसळलेले भाव यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर दानवेंच्या वक्तव्याने मीठ चोळलं आहे. त्यामुळे याचा फटका निश्चितच जसा दानवेंना बसणार आहे, तसा त्यांच्या पक्षालाही बसण्याची शक्यता आहे. दीपक बातुसे, झी मीडिया, मुंबई. दानवेंचं काय करायचं या विषयावरचा हा रिपोर्ट पण पाहत आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं. आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे प्रवक्ता आशिष जयस्वाल, विदर्भातले आशिष जयस्वाल आपल्याबरोबर. आशिषजी, आपलं स्वागत. आपल्याबरोबर आहेत काँग्रेसचे आमदार वीरेंद्र जगताप. वीरेंद्र जगताप, आपलंही या कार्यक्रमात स्वागत. वीरेंद्र जगतापजी, चांदा ते बांदा अशी एक संघर्ष यात्रा निघाली होती. त्या संघर्ष यात्रेला काही फारसा लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, त्यामुळे काही जनआंदोलन उभं राहिलं, सरकारच्या विरोधात मत पालटलं असं काही आम्हाला दिसलं नाही. AC बसमधून नेते फिरले मात्र नक्की. त्यामुळेच की काय, आता खऱ्या अर्थानं संघर्ष करायची संधी तुमच्याकडे अगदी दानव्यांनी हातात आणून दिली. अन्यथा काँग्रेसनी स्वकर्तृत्वानं काही संघर्ष केला असं दिसत नाहीये. काय सांगाल वीरेंद्र जगताप? उदयजी, मी तुमच्या मताशी सहमत नाही. संघर्ष यात्रा अजिबात फसलेली नाही. मी स्वतः विदर्भातल्या संपूर्ण ठिकाणी संघर्ष यात्रेसोबत होतो. विदर्भातला पारा 45-46 डिग्री सेल्सिअसवर गेल्यानंतर हे सांगितलं पाहिजे की तुम्ही सुद्धा AC गाडीत फिरणं बंद करा. रावसाहेब दानवेंनाही सांगितलं पाहिजे. म्हणून त्यांच्याशी आपला संपर्क तुटला. आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम आहेत. राम कदम, दानव्यांचं काय करायचं या कार्यक्रमात रोखोकमध्ये आपलं स्वागत. राम कदम,
आज तुमच्यावर एक जबाबदारी आहे, ती म्हणजे उन्माद, माज, गुरमी अशा शब्दांनी ज्या वर्तनाचं आज वर्णन केलं गेलं, अशा वर्तनाबद्दल आपल्याला बोलायचं आहे. उन्माद, माज, गुरमी हे शब्द काही पिच्छा सोडायला तयार नाही आहेत. राम कदम, काय सांगाल? कसं आहे डॉक्टर साहेब, चर्चेच्या प्रारंभी दोन गोष्टी या ठिकाणी स्पष्ट करायच्या आहेत की दानवे साहेबांचं वक्तव्य हे पूर्णपणे त्या वक्तव्याची पार्श्वभूमी न समजून घेता प्रत्येकानं स्वतःच्या व्यक्तिसापेक्ष त्याचं केलेलं भाषांतर आहे. काय म्हणाले हो दानवे साहेब? दानवे साहेबांनी शेतकऱ्यांना उद्देशून कोणताही शब्दप्रयोग केलेला नाही. हा जो संवाद सुरू होता तो भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे अध्यक्ष दानवे साहेब यांच्यामधला संवाद होता. आणि तो संवाद सुरू असताना तो परिवारातला संवाद आहे. आणि संवाद सुरू होत असताना मराठवाड्यामध्ये साले हा शब्दप्रयोग अगदी सर्रासपणे कोणत्याही वाक्याच्या सुरुवातीला आणि कोणत्याही वाक्याच्या शेवटी वापरला जातो. आता कसं आहे की जसं दर 10 किलोमीटरनंतर भाषा बदलते त्या पद्धतीनं वेगवेगळ्या भागामध्ये त्या विशिष्ट शब्दाचे अर्थही बदलतात, हे मला मान्य आहे. साला हा शब्दप्रयोग महाराष्ट्रातल्या बाकी इतर प्रांतात कदाचित शिवीसारखा वापरला जात असेल, पण मराठवाड्यामध्ये साला हा शब्दप्रयोग सर्रासपणे सगळे वापरतात. जसं आपण मुंबईमध्ये चहा यायला म्हणतो, आता चहा यायला ही महाराष्ट्रातल्या काही भागात शिवी आहे, पण मुंबईमध्ये सर्रासपणे आपण हा शब्दप्रयोग वापरतो. तर त्याच्यामुळे तो शब्दप्रयोग हा शेतकऱ्यांसाठी उद्देशून नव्हता. तो आमच्या परिवारातल्या कार्यकर्त्यांच्या संदर्भात दानवे साहेब जे बोलत होते त्याचा तो शब्दप्रयोग होता. पण महाराष्ट्रात कसं झालं की 35 वर्षाची दानवे साहेबांची राजकीय तपश्चर्या आहे. शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेले हे नेते आहेत, स्वतः शेतकरी आहेत. तर शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये असा शिवराळ प्रयोग हा कुणीच करणार नाही हे आपल्याला सुद्धा कळतं. म्हणजे अगदी शाळकरी मुलानं जरी विचार केला तरी कोण माणूस शेतकऱ्याला असं बोलेल का? बोलणारच नाही. तर त्याच्यामुळे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मराठवाड्यामध्ये हा शब्दप्रयोग हा सर्रासपणे सर्वजण वापरत असतात. तरी देखील या निमित्तानं कोणत्या शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर दानवे साहेबांनी त्याबाबत दिलगिरी व्यक्त केली. पण दुर्दैवानं इतर पक्षांना याचं राजकारण करायचंय, कारण या सगळ्या पक्षांकडून शेतकरी दूर गेलाय. तो सगळा शेतकरी भाजपच्या बाजूने उभा राहिला आहे. तर त्याच्यामुळे या शब्दप्रयोगाचं निमित्त साधून, ज्याला आपण शब्द छल म्हणतो, याचं निमित्त साधून या बाकी पक्षांना राजकारण करायचं एवढंच. बाकी पक्षांना करायचंय याचा अर्थ ते शिवसेनेलाही करायचंय असं म्हणणार का आपण? नाही, आता कसं आहे की शिवसेना जरी आमचा मित्रपक्ष असला तरी मागच्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये सरकारमध्येही राहायचं, मंत्रालयातही बसायचं, लाल दिव्याच्या गाडीतूनही फिरायचं आणि स्वतः सरकारमध्ये असताना आता लाल दिवा गेला. राम कदम, राम कदम, तुम्ही भाजपची नवीन, लाल दिवा जरी गेला तरी मंत्रीपद नाही गेलं ना. नाही, बरोबर आहे. तुम्ही भाजपची नवीन लाल दिवा मी एका वेगळ्या अर्थ नाही, तेच आहे ना. तुम्ही भाजपसाठी नव्या अर्थाची डिक्शनरी लिहिताय, भाजपसाठी नवीन भाषेची डिक्शनरी तुम्ही लिहिताय, ज्याच्यामध्ये चायला, साला असे शब्द आपण आता सन्मानार्थी आहेत असं आपण काही दिवसांनी म्हणू. आपण ते थोडीच बोली भाषेतले शब्द म्हणायचे आहेत. परंतु एक मात्र नक्की, वीरेंद्र जगताप, चांदा ते बांदा याच्यात तुम्हाला यश मिळालं नाही. किमान आता या निमित्ताने वीरेंद्र जगताप, चांदा ते बांदा तुम्हाला यश मिळालं नाही. आता तुम्हाला एक मुद्दा हाताशी मिळालेला आहे. मला तुम्ही सांगा, दानव्यांवर टीका करून शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे का? तुरीला भाव मिळणार आहे का? तूर घेतली जाणार आहे का? शेतकऱ्यांचा कुठला प्रश्न सोडवला जाणार आहे? आता राम कदम म्हणतात ते खरं आहे. याच्यातलं राजकारण करून तुम्हाला मिळणार काय आहे? आम्हाला बिलकुल राजकारण करायचं नाही. आमच्या आघाडीच्या सत्ता काळामध्ये अजितदादांनी असंच एक वक्तव्य धरणाच्या बाबतीत केलं होतं. त्याचं किती राजकारण देवेंद्र फडणवीस, दानवे यांनी केलं हे आपल्या सर्व पत्रकारांना विदितच आहे. आम्ही राजकारण करणार नाही, परंतु या दानवे साहेबांच्या वक्तव्यामधून जी त्यांची मानसिकता दिसली, त्यांची गुरमी, त्यांचा मस्तवालपणा, त्यांची ऐट, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हा सर्व पत्रकारांना नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अनुभवल्या. मुळात साहेब, या गोष्टीच्या बुडाशी आपण गेलं पाहिजे की ही दानवे साहेबांची भाषा कशी आली.
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये कापसाला भाव मिळत नाही, तुरीला भाव मिळत नाही, सोयाबीनला भाव मिळत नाही म्हणून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्तेच तक्रार करत होते. त्यांचं म्हणणं ऐकून न घेता, त्या कार्यकर्त्यांच्या भावनांना समजून न घेता त्यांच्यावरच रावसाहेब दानवे आपल्या भाषणामध्ये आणि आपल्या वक्तव्यामध्ये ओरडत होते. आणि म्हणून त्यांच्या तोंडून उद्विग्नतेतून शेतकऱ्या तुरीला न्याय मिळत नाही, कापसाला न्याय मिळत नाही, द्राक्षाच्या शेतकऱ्याला न्याय मिळत नाही, टमाट्याच्या शेतकऱ्याला न्याय मिळत नाही, सगळा शेतकरी वर्ग रडतोय. आणि म्हणून या उद्विग्नतेतून त्यांची ही शेतकऱ्यांप्रती शिवी निघाली आणि त्यांची भावना स्पष्ट झाली. आणि म्हणून माझं आव्हान आहे राम कदम साहेबांना आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांना की तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे. आम्हाला या प्रश्नाचं राजकारण करायचं नाही, परंतु ज्या मोदी साहेबांच्या वीरेंद्र वक्तव्यावर विश्वास ठेवून वीरेंद्र जगताप महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी तुरीचं उत्पादन प्रचंड केलं. वीरेंद्र जगताप त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असे ते म्हणतायत. वीरेंद्र जगताप त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असं म्हणतायत. माफी मागितली पाहिजे, माफी मागितली पाहिजे. कसं भागेल? काँग्रेसची मागणी आहे की त्यांनी माफी मागितली पाहिजे. आपल्यासोबत आशिष जयस्वाल आहेत. आशिष जयस्वाल हे तर शिवसेनेचे आहेत आणि शिवसेना हा भाजपचा सत्तेतला भागीदारी अत्यंत मित्र पक्ष आहे. हिंदुत्व वगैरे सगळं तुम्ही बोलत असता, हिंदुत्वाच्या एका मोठेसाठी एकत्र वगैरे येत असता, मग मंत्रिपद वगैरे सगळी अशी हे असतात, सगळं महानगरपालिकेत भांडता, नंतर पुन्हा एकत्र येता, हे सगळंच आहे. काय वाटते तुम्हाला, प्रदेशाध्यक्षाला माफी का दिलगिरी शब्द कोणता योग्य आहे? नाही, काहीतरी झालं, परंतु रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला अतिशय दुःख झालेलं आहे. अशा विपरीत परिस्थितीमध्ये जेव्हा तुरीचा प्रश्न इतका पेटला होता, माननीय मुख्यमंत्री महोदय दिल्लीमध्ये जाऊन तूर खरेदीसाठी प्रयत्न करत आहे, परंतु आजही शेतकरी हा हलाख्याच्या परिस्थितीतून बाहेर आला नाही आहे. सरकारचे सर्व उपचार हे फेल ठरलेले आहे, म्हणून कर्जमुक्ती हा एकमेव पर्याय असं आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुरीचा प्रश्न पेटलेला असताना रावसाहेबांनी जे वक्तव्य केलं, तो वक्तव्य म्हणजे अत्यंत दुर्दैवी वक्तव्य आहे. माफी मागावं किंवा काय करावं तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे की अजितदादा पवार साहेबांनी जेव्हा असं वक्तव्य केलं होतं, त्या वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने त्या पक्षाची अवस्था केली हे आपल्याला माहित आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये असं सांगता की भाजपची अवस्था असेल शेतकरी करतील, जर त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही आणि अशा पद्धतीचे वक्तव्य करून शेतकऱ्यांची चेष्टा करणं असं सुरू ठेवलं तर भविष्यामध्ये हे दिवस त्यांना देखील बघावे लागतील. हे मला सांगण्यामध्ये कुठलाही कमतरता वाटत नाही. राम कदम, मित्रत्वाचा सल्ला मिळालाय तुम्हाला की तुमची अवस्था देखील आज राष्ट्रवादीचा जसा पराभव झाला तशीच होईल. म्हणजेच एक प्रकारे मंत्रालयावर भगवा फडकेल, एक हाती भगवा फडकेल, त्यांचं स्वप्न आहे, तुमचंही तेच स्वप्न आहे. तरी दोघं एकत्र आहात ती गोष्ट वेगळी आहे, परंतु तुमची अवस्था काय होईल असं भाकीत असं वर्णन करतायत ते कोणी विरोधी पक्षातले नाही तर तुमच्या सहयोगी पक्षातलेच आहेत. काय सांगाल आशिष जयस्वाल यांच्या या वक्तव्यावर? डॉक्टर साहेब, दोन गोष्टी आहेत. आशिष जयस्वाल आणि वीरेंद्र जगताप दोघे म्हणजे चांगले मित्र आहेत, पण त्यांना कदाचित मराठवाड्यातली भाषा, मराठवाड्यातला भाषातला जो काही छंद आहे तो कदाचित त्यांना माहीत नसावा, त्यांनी माहीत करून घ्यावा. मुळामध्ये विधान जे झालं आहे ते कार्यकर्त्यांमध्ये, दानवे साहेबांमध्ये झालं आहे. कुठलेही शेतकऱ्याबद्दल काही संबंध नाही. आणि त्याच्यानंतर सुद्धा तो जो शब्दप्रयोग आहे तो शब्दप्रयोग विदर्भात कदाचित शिवी असेल, मराठवाड्यामध्ये प्रत्येकजण तो शब्दछंद म्हणून त्याचा वापर करतो. त्याच्या पलीकडे देखील दानवे साहेबांनी दिलगिरी व्यक्त केली. याच्यानंतर सुद्धा शिवसेनेला राजकारण करायचं असेल, काँग्रेसला राजकारण करायचं असेल, त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ लाभो, पण शब्दछलाच्या पलीकडे जाऊन जी व्यक्ती शेतकरी कुटुंबातली आहे, ज्या व्यक्तीची 35 वर्षाची राजकीय तपश्चर्या आहे, आपण लगेच अशा पद्धतीनं राजकारण करून चालणार नाही. राम कदम, आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे सगळा शेतकरी उभा राहिलाय हे मागच्या निवडणुकीत आपल्याला दिसलं. आणि हेच नेमकं पोटशूळ कदाचित या दोन्ही पक्षांचं असेल. या दोघांच्या सल्ल्याची आम्हाला आवश्यकता नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत आणि शेतकऱ्यांचा भारतीय जनता पार्टीवर, देवेंद्र फडणवीस सरकारवर पूर्णपणे विश्वास आहे. आणि या निमित्ताने एक दोन दिवसाचं राजकारण करायचंय, ह्यांचं राजकारण बरोबर आहे. त्यांना राजकारण करायचंय, तुम्हाला ते करायचं नाही. तुम्हाला फक्त समाजकारण करायचंय, शेतकऱ्यांचे अश्रू पुसायचे आहेत, हे भरपूर ऐकून झालं. पण तुम्ही आज एक नवीन शब्द रावसाहेब दानव्यांना नवीन विशेषण बहाल केलं, ते म्हणजे तपश्चर्या वगैरे असा शब्द तुम्ही वापरलात.
आतापर्यंत हा साधारणतः तपश्चर्या हा शब्द डिक्शनरीमध्ये टाकला बाबासाहेब आमटे वगैरे यांना वापरला जायचा. तो आता नवीनच मराठवाड्यामध्ये आम्हाला अनंतराव भालेराव वगैरे यांची तपश्चर्या वगैरे आम्ही म्हणायचो, ती आता रावसाहेब दानवेंची यायला लागली. म्हणजे इतकं तपश्चर्या शब्दाचं अवमूल्यन झालंय का आणखीन कोणाचं मूल्य वाढलंय? तपश्चर्या शब्दाचा अर्थ काय आहे? 20-25 वर्ष राजकारणात निवडून येणं. जालना जिल्ह्याच्या बाहेर रावसाहेब दानवेंच्या नावावर निवडून येईल अशी एक जागा दाखवा. तपश्चर्या वगैरे शब्द वापरताय. तपश्चर्या करणाऱ्या माणसाला आयला आणि चायला आणि साल्या असे शब्द वापरायला लागतात का? तुम्हाला उलटा प्रश्न असा आहे, बोला डॉक्टर साहेब, माझा तुम्हाला उलट असा प्रश्न आहे. तुम्ही महाराष्ट्राची पूर्ण तुम्हाला माहिती आहे, अत्यंत नम्रपणे प्रश्न विचारतो. एखादी व्यक्ती 35 वर्ष लोकांमधून सातत्यानं निवडून येत असेल तर त्याच्या पाठीमागे राजकीय तपश्चर्या नाहीये? त्याला आपण राजकीय कारकीर्द म्हणू. निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव नाही. प्रत्येक निवडणूक मोठ्या मतानं नाही, मोठ्या कारकीर्द म्हणू. याच्या पाठीमागे त्यांची तपश्चर्यासाठी त्याग करावा लागतो. तपश्चर्यासाठी त्याग करावा लागतो. इथे घरामध्ये 2-2 पदं घेतली आहेत. काय वाटतंय तुम्हाला? हा त्याग आहे, तपश्चर्या आहे? राम कदम साहेबांची जी परिस्थिती आहे ते मी समजू शकतो. आता त्यांना त्यांची वकिली करताना शोधून शब्द सापडत नाही आहे आणि म्हणून ते शब्द शोधून न सापडत असल्याने अशा पद्धतीचे शब्दप्रयोग करत आहे. कुठल्याही छंदाने केला असेल, काही जरी केलं असेल, परंतु भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते रावसाहेब दानवेंना जे वेदना शेतकऱ्यांच्या सांगत होते ते वेदना ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे महाराष्ट्राचे एकंदरीत पूर्ण महाराष्ट्रात तुमच्या मागे भारतीय जनता पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आले. शहरी भागामध्ये, ग्रामीण भागात कमी आले, परंतु आले याचा अर्थ तुम्ही असं समजू नका की तुम्हाला पूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा पाठबळ आहे. महाराष्ट्राचे शेतकरी कोणालाही वर बसवू शकतात, अपेक्षेने बसवलेला तुम्हाला सत्तेमध्ये. आणि आता अशा पद्धतीची जी कृती झाली आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या जखमेला मीठ सोडण्याचा प्रकार झाला तर मला असं वाटतं की अत्यंत दुर्दैवी आहे. या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या सर्व शेतकऱ्यांच्या तीव्र दुःख झालेलं आहे. सरकार संवेदनहीन आहे अशा पद्धतीचं चित्र निर्माण होत आहे. या संदर्भामध्ये माझं स्पष्ट मत आहे की त्यांनी ज्या पद्धतीने अजितदादांनी पश्चाताप केला होता, काही असो, तशा पद्धतीचा पश्चातापच करायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. मला एक प्रश्न तुम्हाला विचारायची, माफी मागितली पाहिजे. माफी बरोबर आहे. त्याच्या आधी एक प्रश्न आहे, जर हे कार्यकर्त्यांच्या मधलं बोलणं होतं राम कदम, तर मग दानवे म्हणतात मी शेतकऱ्यांना उद्देशून अपशब्द वापरला नाही. मग दानवे बोलले ते कोणाविरोधात बोलले? शेतकऱ्यांच्या विरोधात नाही बोलले, मग कोणाच्या विरोधात बोलले? हा शब्द कोणाचा होता? रडतात साले हा शब्द कोणाचा होता? कोण रडत होतं? आता कोणाचे अश्रू दिसत आहेत? इंडस्ट्रियलिस्टचे दिसत आहेत का शेतकऱ्यांचे दिसत आहेत? डॉक्टर साहेब, ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची जो आमची विस्तार योजना आहे, वेगवेगळे कार्यकर्ते 15 दिवस, 6 महिने, महिनाभर हे पूर्ण वेळ पक्षासाठी देणार आहे. त्या कार्यकर्त्यांना उद्देशून त्यांना ते संबोधित करत होते आणि संबोधित करत असताना तुरी डाळीविषयी विषय आला आणि त्याच्यामध्ये दानवे साहेबांनी सगळ्या ह्या आमच्या कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीनं लोकांमध्ये जाऊन सरकारच्या योजना, तुरी डाळीच्या संदर्भातली सरकारनं केलेली कामगिरी पोचवायची हे सांगत होते. हा परिवारामधला संवाद होता आणि हा मराठवाड्यामध्ये जालना जिल्ह्यात झालेला हा संवाद आहे. आणि त्या ठिकाणी जो शब्दप्रयोग विरोधी पक्ष किंवा मीडिया ज्या शब्दप्रयोगाला उचलता आहेत तो शब्दप्रयोग मराठवाड्यामध्ये सर्रासपणे भाषेचा वापर म्हणून तो केला जातोय. आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. माझं ऐका एक मिनिट डॉक्टर साहेब एक मिनिट ऐका, फक्त एक मिनिट ऐका डॉक्टर साहेब, आपण बोलू देता समोरच्याला म्हणून. उत्तर प्रदेशचा माझा एक मित्र आहे राकेश शुक्ला नावाचा. मी त्याला गमतीनं म्हणालो की तुम बडे कलाकार हो. त्याला वाईट वाटलं. आता आपण महाराष्ट्रामध्ये हा शब्द प्रयोग वापरतो, उत्तर प्रदेशमध्ये कलाकार म्हटलं तर त्याला चोर, चिटर वगैरे अशा प्रकारचा शब्द प्रयोग त्या ठिकाणी त्याचा अर्थ निघतो. तर त्याच्यामुळे मराठवाड्यामध्ये या शब्दाला वेगळा अर्थ आहे. बाकी प्रांतामध्ये ती शिवी असेल. शिवी असं गृहीत धरून दानवे साहेब बोललेले नाहीत. विरोधकांना त्या शब्द प्रयोगाच्या पाठीमागे शिवी असा अर्थ काढून विरोधकांना राजकारण करायचं हे दुर्दैवी आहे. मला तुम्ही एक सांगा, तूर खरेदी केली त्याचा भाव काय होता? मागच्या वर्षी तूर काय भावानं केली त्या वर्षीचा भाव काय होता? तूर खरेदी केली म्हणजे तुम्ही शेतकऱ्यावर काही उपकार केले असं होतंय का? तूर खरेदी करणं सरकारचं कर्तव्य नव्हतं का? तुमच्यावर विश्वास ठेवून इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात तूर शेतकऱ्यांनी लावली, त्याला 4-4 दिवस 8-8 दिवस तुम्ही रांगेत ठेवलं.
त्याच्या राखणदारीचा, डॉक्टर त्याच्या वाहनाचा खर्च वाढला. तिथं डास सावत असताना आमचा शेतकरी मरत मरत तुमच्या दारात भीक मागत आमची तूर घ्या म्हणून उभा होता. त्याला तुम्ही काय ऐकवलं? तुम्ही उपकार केलेत का? उपकारकर्त्याच्या भाषेत, उपकारकर्त्याच्या जागी पोहोचलात डॉक्टर का? साहेब, मुळामध्ये हा शब्दप्रयोग, डॉक्टर साहेब, हा शब्दप्रयोग शेतकऱ्यांसाठी नाही. एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याबद्दल असा शब्दप्रयोग करू शकत नाही. दानवे साहेबांनी हा शब्दप्रयोग शिवी या अर्थानं कुणासाठीही केला नाही, ना शेतकऱ्यासाठी केला ना कार्यकर्त्यासाठी केला. हा भाग एक. आणि तुरी डाळीच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांविषयी आम्ही अत्यंत संवेदनशील आहोत. आजपर्यंत इतिहासात खरेदी झाली नव्हती तेवढी सगळी खरेदी, प्रचंड खरेदी या भाजपच्या सरकारनं केली. हे तर मान्य कराल तुम्ही. आकडे आहेत. आतापर्यंत त्यांनी 20,000 टन खरेदी केली. आपण 5 लाख टन खरेदी करतोय. हा इतिहास आहे, कागदावर आहे. आतापर्यंत 2013 पासूनचे भाव बघा. सगळ्यात जास्त भाव देवेंद्र फडणवीस सरकारनं दिले. एक मिनिट, सगळ्यात जास्त भाव देवेंद्र फडणवीस सरकारनं दिले. हे आकडे आहेत. तरीही मी मान्य करतो, शेतकऱ्यांनी मोदीजींच्या आश्वासनावर विश्वास ठेवला, अजून भरपूर पण कुठेही आम्ही कमतरता, ऐकून घ्या जगताप साहेब, शेतकऱ्यांसाठी भरपूर करण्याची आमची मानसिकता आहे. आतापर्यंतच्या इतिहासात सगळ्यात जास्त भाव अजूनही कशात कमी पडलो असलो, मोदीजींच्या आश्वासनावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी आम्हाला सुधारण्याची आमची देशाला स्वयं पूर्ण केलं. त्या संदर्भात शेतकऱ्यांचे काय आभार मानणार? त्याच्याऐवजी त्यांना शिवीगाळ करणार. मी दोघांनाही शांत राहायची विनंती करतो. वेळ एका ब्रेकची झाली आहे, पण मला एक प्रश्नाचं कोडं उलगडत नाही आहे. जर शेतकऱ्यांना उद्देशून नव्हतं तर मग दिलगिरी व्यक्त कशा करता केली आणि कोणाकरता केली? आणि दुसरी गोष्ट म्हणजे कार्यकर्त्यांना दमबाजी करतायत, पेपर वाचू नका, उद्या TV चॅनलवरच्या डिबेट्स बघू नका असंही सांगतील. या वृत्तीबद्दल नेमकं विरोधी पक्षांना आणि त्यांच्या सहयोगी पक्षाला काय म्हणायचं आणि त्याच्यावर राम कदम काय उत्तर देतात ऐकूया एका ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. दानवेंचं काय करायचं? पुन्हा काढा तरी तुरीचं कोणा ते आम्ही पाहू. सगळी 1 लाख टनाला खरेदी दिली आता पुन्हा परवा. तरी रडतेच चाले, तरी रडतेच चाले, तरी रडतेच चाले. दानवेचं काय करायचं याविषयीची रंगलेली चर्चा आपण पाहताय. आपल्यासोबत आशिष जयस्वाल, वीरेंद्र जगताप आणि राम कदम आहेत. राम कदम, शेतकऱ्यांची मनं दुखावली असल्यास दिलगिरी असं दानवे म्हणतायत. दिलगिरी मनं दुखावल्याबद्दल आहे की अयोग्य वक्तव्य केल्याबद्दल आहे? दानव्यांनी दिलगिरी व्यक्त केली, ती दानवे साहेबांची दिलगिरी कशा करताय? मनं दुखावल्याबद्दल का स्वतः अयोग्य बोललो याची जाणीव झाल्याबद्दल? डॉक्टर साहेब, 2 गोष्टी आहेत यात, की मी दोन्ही सेगमेंटमध्ये आपल्याला सांगितलं की शेतकऱ्यांना उद्देशून दानवेसाहेब बोललेले नाहीत. हा आमचा कार्यकर्ते आणि पक्षाचे राज्याचे अध्यक्ष असा हा आमचा परिवारातला संवाद आहे. तरी देखील काँग्रेसनं, शिवसेनेनं ज्या पद्धतीनं राजकारण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये मीडियावर ज्या पद्धतीने ही बातमी चालली, तर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष एखाद्या शेतकऱ्याला त्या विधानाचा विपर्यास होऊन वाईट वाटलं असेल तर अत्यंत नम्रपणे की राज्यातले 11 कोटी जनता ही आपली आहे, हा शेतकरी आपला आहे, मी स्वतः शेतकरी आहे, शेतकरी कुटुंबात ते स्वतः जन्माला आले, त्या भावनेनं हे नम्रतेनं मागितलेली ही दिलगिरी आहे. कारण विरोधी पक्ष त्या पद्धतीनं राजकारण करतोय. मुळामध्ये शेतकऱ्यांसाठी हे 2.5 वर्ष धडपडणारं काम करणारं सरकार आहे. त्याच्यामुळे हे सरकार कधीच शेतकऱ्याच्या विरोधामध्ये अशा पद्धतीने आमचा कोणताही नेता वक्तव्य करू शकत नाही. हे वक्तव्य पूर्णपणे चुकीच्या पद्धतीनं चुकीचा अर्थ काढून दाखवलं जाते. अहो, जे आमचे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते विचारत आहेत पक्षाच्या अध्यक्षांना की आम्ही काय उत्तर द्यावं, तर त्यावेळेस तो कार्यकर्त्यांशी झालेला संवाद आहे की ह्या गोष्टी सांगितल्या त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही रडतात की अजून आम्ही काय सांगावं अशा. आणि दानवे साहेबची भाषणं आणि त्यांचं वक्तव्य कधी तुम्ही ऐकलं तर ते मराठवाड्यातल्या ग्रामीण भाषेमध्ये त्यांचं कार्यकर्त्यांनाही त्याच भाषेत त्यांचं ऐकायला आवडतं आणि त्याच भाषेत तेही बोलतात. तर त्याच्यामुळे आपण त्या भाषेचा छंद म्हणून याच्याकडे पाहिलं पाहिजे. तसा काही त्यांचा भाव नव्हता. जो भाव काँग्रेस किंवा शिवसेनेचे नेते महाराष्ट्रामध्ये घसा ओरडून सांगतात तसा काही त्यांचा भाव नव्हता आणि असणार सुद्धा नाही. हे महाराष्ट्राला, देशाला ठाऊक आहे. म्हणजे या निमित्तानं भारतीय जनता पक्षातल्या नम्रतेचं नवं युग कसं आपल्यापासून सुरू झालंय तेही आम्हाला कळतंय. परंतु
रडतंय सालं हे कार्यकर्त्यांना उद्देशून होतं का? वीरेंद्र जगताप, काय होतंय माहितीये का, सातत्यानं विरोधी पक्ष पराभूत होतोय निवडणुकीत, त्याच्यामुळे मगरूर येत चालली आहे सत्तारूढ पक्षात, असं वाटायला लागलंय. काय वाटतं आपल्याला? नाही हो, अध्यक्ष उदयजी, मूळ मानसिकता अशी आहे की 1 लाख टन तूर खरेदीची केंद्र सरकारने परवानगी दिली. माझ्या अमरावती जिल्ह्यामध्ये 1 लाख टन तूर पडलेली आहे. शेतकरी आज माझ्या धामणगाव रेल्वे बाजार समितीमध्ये 3 किलोमीटरची लाईन आहे. आता कलेक्टर ऑफिसमध्ये मी होतो, दर्यापूरचे शेतकरी कलेक्टरकडे त्या दर्यापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी अमरावतीला तूर विकायला आणली म्हणून घ्यायला तयार नाही. म्हणजे ज्या तालुक्यामध्ये कार्यक्षेत्र असेल त्याच तालुक्यात तूर विकली पाहिजे असा नवा फतवा सरकारने काढलेला आहे. म्हणून शेतकरी प्रचंड त्रस्त आहे. शेतकरी त्रस्त असल्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना तो स्थानिक पातळीवर प्रश्न विचारतो आहे, भंडावून सोडतो आहे. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षांना या बाबतीत प्रश्न विचारले. त्यांचं समाधान करण्याऐवजी त्यांच्यावरच रावसाहेब दानवे चिडले आणि त्याच्यामधून मस्तवालपणाची मानसिकता या रूपानं स्पष्ट झाली. अशीच वागणूक मंत्र्यांची सभागृहात सुद्धा आहे. राम कदम साहेब, आपले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन साहेब, आम्ही जेव्हा जलसंपदा खात्याच्या विविध अडचणींवर भाषण करत होतो तेव्हा सभागृहात ते मला स्पष्टपणे म्हणाले, वीरेंद्र भाऊ, तुम्ही कितीही समस्या मांडा शेतकऱ्यांच्या, परंतु शेतकरी आमच्या सोबत आहे, तुम्ही ओरडून काहीही उपयोग होणार नाही. आणि म्हणून रावसाहेब दानवेंची जी शिवी आहे शेतकऱ्यांना दिलेली आहे हे स्पष्ट आहे. शेतकऱ्यांच्या प्रती त्यांचा मस्तवालपणा दिसून येतो आहे. घरात 2-2, 3-3 पदं, तरी त्यांची पत्नी एका निवडणुकीमध्ये पराभूत झाली होती विधानसभेच्या, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे सगळं घरातच पाहिजे यांना. एकीकडे गांधी घराण्यांवर टीका करण्याचं काम. वीरेंद्र जगताप, त्याबद्दल वीरेंद्र जगताप तुम्हाला आश्चर्य का वाटतं? वीरेंद्र जगताप स्वतः मंत्री नाही, वीरेंद्र जगताप तुम्हाला आश्चर्य का वाटतं? त्यांची ती भूमिकाच आहे, सबका साथ सबका विकास. आता सबका साथ म्हणजे स्वतःच्या घरातले साथ असा त्याचा अर्थ, नवीन अर्थ आलेला आहे. त्याबद्दल काय सांगाल? सबका साथ सबका विकास आहे हा साहेब. म्हणून माझं म्हणणं आहे, या सरकारने कापसाचे हमीभाव 100 रुपयांनी वाढवले, सोयाबीनचे हमीभाव फक्त 60 रुपयांनी वाढवले. लाज वाटायला पाहिजे की ज्या तुरीचे भाव 10,000 12,000 रुपये क्विंटलवर गेले होते, तो शेतकरी 5,000 रुपयासाठी लाईनमध्ये आहे महिनाभरापासून. 7 दिवसात पैसे देऊ असं देवेंद्र फडणवीसांची घोषणा होती 22 एप्रिलच्या तुरीची. आज 29 एप्रिलला तूर खरेदी सुरू झाली. आज 11 मे आहे. 1 रुपया कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळाला असेल तर मला दाखवून द्या. पैसे मिळत नाही. एटीएम मध्ये खडखडाट आहे, बँकांमध्ये पैसे नाहीत, चलन तुटवडा आहे, लोकांच्या घरी लग्न आहेत, तेरव्या आहेत, लोकांना आधन अहेराचे साहित्य घ्यायचं आहे. शेतकरी त्रस्त झालेला आहे. पुढे 15 दिवसावर 3 आठवड्यावर पेरण्या आलेल्या आहेत. मजुरांना मजुरी द्यायसाठी पैसे नाही. एवढ्या सगळ्या प्रचंड मानसिकतेमधून, पराभूत मानसिकतेमधून शेतकरी प्रवास करत असताना यांना मात्र मस्तवालपणा सुचतो आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे, आमच्या अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आजच रावसाहेब दानवेंचा पुतळा आम्ही जिल्हा परिषदेसमोर जाळला. तेव्हा यांनी माफी मागितली पाहिजे. जोपर्यंत रावसाहेब दानवे माफी समस्त शेतकरी वर्गाची माफी मागणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, हे मला या निमित्तानं वीरेंद्र सांगायचं. जगताप साहेब, चला उद्या क्षणभर असं म्हणून क्षणभर असं गृहीत धरूया बोला ना, साहेब. की रावसाहेब दानवे यांनी माफी मागितली. क्षणभर असं धरून चला, माफी मागितली. तुम्हाला तुमच्या पक्षाची विश्वासार्हता वाढायला याचा काय उपयोग होणार आहे? तुमची चांदा ते बांधा विश्वासार्हता काय होती ती महाराष्ट्राने पाहिलेली आहे. नाही, सवाल आहे तो आमच्या शेतकऱ्यांना पक्षाची न्याय आहे. मिळायचा. सवाल आहे तो तुमची ती 3 किलोमीटरची रांग रावसाहेब ती दानवे- कमी होण्याचा. रावसाहेब दानवेंच्या माफी मागण्यानं काय होणार आहे? शरद पवार साहेबांनी फार चांगली प्रतिक्रिया व्यक्त केली की रावसाहेब दानवे त्याच पदावर बसले पाहिजेत कारण ते आपल्या फायद्याचं आहे. त्यांना जे कळत आहे ते तुमच्या पक्षाला कळत नाहीये. बोला. आमच्या पक्षाला शरद पवार साहेबांसारखे ज्येष्ठ माणसाचं म्हणणं हे खरंच आहे, काही त्याच्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही. परंतु रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याचा समाचार आम्ही घेतला नाही तर तुम्हीच पत्रकार, तुम्हीच चॅनलवाले, टीव्हीवाले आम्हाला विचारणार शेतकऱ्याचा अवमान झाला असताना तुम्ही काँग्रेसवाले काय करत होते. म्हणजे करावं तरी पंचायत, न करावं तरी पंचायत. आणि म्हणून पवार साहेबांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्याचा सन्मान राखून मी एवढंच सांगतो की
या रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यामधून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची मानसिकता स्पष्ट झालेली आहे. ते किती शेतकरी विरोधी आहेत. शेतकरी संपूर्ण महाराष्ट्रातला नव्हे देशातला रडतोय. हा मुद्दा तुमचा बरोबर आहे वीरेंद्र जगताप, तुमचा हा मुद्दा अत्यंत बरोबर आहे. राम कदम या तुमच्या वक्तव्याकडे विरोधी पक्षाच्या नेत्याचं मत, विरोधी पक्षाच्या आमदाराचं मत म्हणून बघतील, म्हणूनच त्यांच्या सहयोगी पक्षाचं मत काय ऐकूया. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना जी वचनं आणि आश्वासन देऊन मतं घेतली होती त्या सर्व वचनांची कडे पाठ फिरवलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जे महाराष्ट्राच्या जनतेला कापसाच्या भावाबद्दल सांगितलं होतं, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी इतकी भाषणं झाली, माननीय पंतप्रधान 24 सभा घेतल्या महाराष्ट्रात येऊन, मात्र मागच्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कोणत्याही शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याची वेळ कोणालाही मिळालेली नाही आहे. आता प्रश्न असा आहे की महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी अजूनही आशेत आहे शेतकरी की ही भाजपची सरकार आम्हाला न्याय देईल असं अपेक्षा आहे. आणि त्यामुळे आता काही पर्याय नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीपासून पूर्णपणे मोहभंग झालेला आहे म्हणून ते भारतीय जनता पक्षाच्या मागे आहे. परंतु याचा अर्थ कोणी असा काढू नये की शेतकरी आमच्या पाठीमागे आहे म्हणून आम्ही कसंही वागावं. खरा अर्थ असा आहे की त्यांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं तरी देखील रडतच चाले. म्हणजे अन्नदाता सुखी भव, आपण नेहमी असं म्हणतो की अन्नदाता सुखी भव, त्याला आशीर्वाद देतो. आणि अशा परिस्थितीमध्ये ही जी वक्तव्य आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे, दुःखद आहे. आम्ही याला राजकारण करू इच्छित नाही. आम्हाला याच्या वेदना आहे की आमच्या सहयोगी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशा पद्धतीचं वक्तव्य करतात, यांचं दुःख आहे. फार दीर्घ कालावधीनंतर 15 वर्षाच्या संघर्षानंतर आपल्याला सत्ता दिली आहे. ही सत्ता शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी दिली आहे. आम्ही तुम्हाला जे समर्थन दिलं आहे ते शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी दिलं आहे. तुम्ही त्या शेतकऱ्यांचा कर्जमुक्ती करा, त्यांना या आत्महत्याच्या या खाईतून बाहेर काढा, त्यांना आधार द्या. अशा पद्धतीचं आमचं वक्तव्य आहे. किमान आधार देणं तर सोडा, त्यांना त्यांच्याबद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य करणं अत्यंत दुःखद आहे. मला कळत नाही की अशा प्रकारचं वक्तव्य केल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ आधार देण्याचं सोडून शिव्या घालतायत. त्यांच्या समर्थनार्थ भारतीय जनता पक्षाचा एकही वरिष्ठ नेता किंवा राज्यातला कॅबिनेट मिनिस्टर समोर आला का दिसत नाहीये? काय कारण असं वाटतं आपल्याला? मला असं वाटतं की राम कदम साहेबांनाच आता मीडियाला फेस करणं किती अवघड जात आहे आणि त्यामुळे ते कशा पद्धतीचा शब्दप्रयोग करत आहे राम कदम साहेब. आता आपण पाहिलेलं आहे त्यांनी कोणताही वकील आणला, जेठमलानी आणावं की अजून कोणी आणावं, राम कदम साहेब दानवे साहेबांच्या या वक्तव्याचं समर्थन होऊ शकत नाही. ती त्याच्या दिलगिरीच पाहिजे आणि दिलगिरी ती फक्त दिलगिरी नाही तर पश्चाताप पाहिजे आणि माफी पाहिजे, जेणेकरून नाही आम्ही शेतकऱ्यांच्या मागे खंबीरतेने उभे आहोत. अशा पद्धतीचं वक्तव्य शेतकऱ्यांच्या बाबतीत आम्ही खपून घेणार नाही, अशा पद्धतीचा संदेश वरिष्ठांनी त्या ठिकाणी दिला पाहिजे असं माझं मत आहे. पश्चाताप शब्द तुम्ही वापरताय. अजितदादा पवार यांनी एक वादग्रस्त विधान केलं होतं, तेव्हा त्यांचा राजीनामा मागण्यात आला होता. पश्चाताप म्हणजे राजीनामा का? नाही, पण तो पश्चाताप हृदयातून पाहिजे. पश्चाताप हृदयातून. हे बघा, माणूस कामाच्या ओघामध्ये एखाद्या वेळेस चिडचिड होतो, एखाद्या वेळेस राजकीय जीवनामध्ये दिवस रात्र काम करत असं मी अमान्य करत नाही की त्या कामाच्या म्हणजे डोक्यावर असलेल्या ताणामुळे एखादा चुकीचं चिडून काही वक्तव्य तोंडातून कदाचित निघून गेलं असेल. शेवटी मनुष्य आहे, प्रत्येक माणूस हा काही परिपूर्ण राहत नाही. माझ्यामध्ये 4 दोष असतील, त्यांच्यामध्ये दोष असू शकतात. कोणी माणूस दोष असल्याशिवाय व्यक्ती नाही. त्यामुळे जर चुकून असं काही झालं असेल तर हे याचा पश्चातापच करायला पाहिजे. पश्चाताप याला आता दुसरा काहीच पर्याय नाही असं माझं मत आहे. राम कदम, दानवे कार्यकर्त्यांना असं सांगतायत की पेपर वाचू नका, उद्या सांगतील चॅनलवरच्या डिबेट्सही पाहू नका. मग आपण कसं नातं ठेवायचं? राम कदम, नातं कसं ठेवायचं माध्यमांनी आणि सत्तारूढ पक्षांनी? पूर्वीच्या पक्षांनी असं कधी सांगितलं नव्हतं. पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात असं कधी ऐकायला मिळालं नव्हतं. अशोक चव्हाण यांच्या काळात कधी असं ऐकायला मिळालं नव्हतं. वाचत जाऊ नको असं कार्यकर्त्यांना सांगितलं त्यांनी. मग काय वाचायला पाहिजे? नाही नाही, राम कदम, काय वाचायला पाहिजे? पेपर नाही वाचायचं तर काय वाचायचं? भाषण करत असताना भाषण करत असताना अगोदरचा संदर्भ आणि नंतरचा संदर्भ तुम्ही बाजूला काढून मधलं एक विधान जर तुम्ही ऐका डॉक्टर साहेब, त्यांना बोलून द्या. मला पूर्ण बोलू द्यावं लागेल तुम्हाला. बोलून द्यावं लागेल. नाही, अत्यंत चुकीच्या पद्धतीनं आपण महाराष्ट्रापुढे हा विषय वीरेंद्र जगताप त्यांना बोलू द्या. आदरणीय दानवे साहेबांनी एक मिनिट
आदरणीय दानवे साहेबांनी त्या ठिकाणी सांगत असताना अगोदरचा संदर्भ आणि नंतरचा संदर्भ सोडून आपण मधलं सांगतात. पेपर वाचू नका याचा अर्थ, याचा तुम्ही गर्भ शोधा की एखादी बातमी जरी करता निगेटिव्ह स्वरूपाची आली तरी निष्ठेनं काम करा, जिद्दीनं काम करा, तडफेनं आपण शेतकऱ्यांसाठी केलेल्या योजना त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा, हा त्याचा अर्थ आहे. आता हा अर्थ जर आपण मराठी भाषेचा काढणार नसू आणि स्वतःला जो अर्थ अपेक्षित आहे तो अर्थ घेऊन आपण चालणार असू तर ते योग्य ठरणार नाही, हा एक भाग. आणि दुसरं मला डॉक्टर साहेब या ठिकाणी निक्षून सांगायचं आहे, या शेतकऱ्यांच्या पाठीमागे पूर्ण महाराष्ट्रानं उभं राहिलं केलं गेलेलं विधान नाही. ते आमच्या परिवारात कार्यकर्त्यांच्या सोबत कार्यकर्त्यांनी तिथे कसं बोलावं त्या संदर्भातला तो विधान आहे. ती शिवी या अर्थानं वापरली गेली नाही. तरी सुद्धा अशा स्थितीत सुद्धा शेतकऱ्यांमध्ये किती अत्यंत ज्याला संवेदनशील पद्धतीचं वातावरण तयार करून शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी करते, हे दुर्दैवाचं आहे. अहो, आपण बोलत असताना मराठी भाषा, मराठी भाषेचे शब्दप्रयोग आहेत ते आपण समजून घेतले पाहिजेत. आता तुम्ही या ठिकाणी बोलताना एक जण त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यावर गेले की त्यांचा मुलगा आमदार, पत्नी अमुक तमुक, हे काय काँग्रेसने आम्हाला शिकवायचं? अहो, गेली 60 वर्ष गांधी परिवाराशिवाय या देशाला कोणी दिसलंच नाही, त्या काँग्रेसने आम्हाला धडे द्यायचे. अहो, त्यांचा मुलगाही आमदार झाला, हा लोकांमध्ये निवडणूक लढून आमदार झाला. आपली पद्धत चॅनलची सुद्धा मधलं विधान ऐकायचं, मधलं विधान ऐकायचं. भारतीय जनता पक्षाच्या गांधी पंडित दीनदयाळ उपाध्यायांपासून श्यामाप्रसाद मुखर्जींची परंपरा ही त्याच्या जागातून आलेला जगतापजी, श्यामाप्रसाद पासून पंडित मी दोघांनाही शांत राहायची विनंती करतो. मी दोघांनाही शांत राहायची विनंती करतो. राम कदम मागे कोणासाठी सांगलं, देशासाठी सांगा. वीरेंद्र जगताप, आपण या मुद्द्यावर पुरेशी चर्चा केली आहे. राम कदम, विनोद तावडे यांच्या डिग्रीचं प्रकरण जेव्हा निघालं तेव्हा त्यांच्या समर्थनार्थ लगेच प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली आणि त्यात तुमचे सगळे नेते त्यांच्या बाजूला बसलेले आम्हाला दिसले. आज रावसाहेब दानवे एकटे सापडलेत, खिंडीत आहेत. त्यांच्या बाजूने एकही कॅबिनेट मिनिस्टर आम्हाला पत्रक काढताना किंवा गावागावात जे फिरतायत समोर बूम धरल्यानंतर चेहरे का वळवत आहेत, बोलत का नाही आहेत? त्यांच्या समर्थनार्थ कोणी ट्विटसुद्धा का करत नाही आहे? रावसाहेब दानवे एकटे पडलेत याचं पक्षात आनंद होतोय का? डॉक्टर साहेब, रावसाहेब दानवेंसोबत पूर्ण अखंड पक्ष आहे, पूर्ण महाराष्ट्र सोबत आहे त्यांच्या. आणि ह्या विधानाचं मीडियासाठी कौतुक असेल, हे विधान शेतकऱ्यांसाठी उद्देशून नाहीच आहे. आता ठीक आहे, टीआरपीचा मुद्दा असतो, बाकीचे मीडिया 2 दिवस उचलते, हे काही शेतकऱ्यांसाठी उद्देशून केलं गेलेलं नाही. तर त्याच्यामुळे हेही काही अर्थ काढण्याची आवश्यकता नाही की दानवे साहेब एकटे वगैरे पडलेत. दानवे साहेबांसोबत पूर्ण महाराष्ट्राचा पक्ष दानवे साहेबांसोबत आहे. आणि मी या ठिकाणी पक्षाचा प्रवक्ता म्हणून बोलतोय. आणि दानवे साहेबांनी देखील पक्षाच्या लेटर हेडवर, पक्षाच्या प्रसिद्धी याच्यामध्ये पूर्णपणे पत्रक देखील त्यांनी काढून त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. तर त्याच्यामुळे विरोधी पक्षांनी किंवा माध्यमांनी सुद्धा याचा अर्थ काढण्याची काहीही आवश्यकता नाही. दानवे साहेबांसोबत आम्ही सर्वजण आहोत. एक शेवटचा प्रश्न वीरेंद्र जगताप आणि तोच प्रश्न घेऊन आशिष जयस्वाल यांच्याकडे. आता आपली मागणी काय आहे? दानवे यांनी काय करायला पाहिजे? त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असं ते म्हणतायत. वीरेंद्र जगताप, आपली मागणी काय आहे? नाही, मुळात साहेब, डॉक्टर साहेब, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना 6 महिन्यासाठी, 3 महिन्यासाठी, 1 वर्षासाठी पक्ष कार्याला झुकतात असं यांनी सांगितलं. राम कदम साहेबांना माझा प्रश्न आहे की महाराष्ट्रातला शेतकरी त्याच्यावर गुजरलेल्या प्रसंगाचं वर्णन ग्रामीण भागातल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगत असताना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रगट केलेली प्रदेशाध्यक्षांपुढील भावना आणि त्याला केराची टोपली दाखवणं आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या भावना ज्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना तळागाळातला शेतकरी बोलून दाखवतो आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कोणता पक्ष जरी नसला तरी त्या भावना तो शेतकरी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांजवळ बोलून त्या त्यांनी मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवाव्या, त्या त्यांनी प्रदेशाध्यक्षांपर्यंत पोहोचवाव्या, या अपेक्षेनं शेतकरी वर्ग सांगतो आहे. त्याच्यावर उपाययोजना करण्याऐवजी 1 लाख टन तुरीची खरेदी करण्याची परवानगी केंद्रानं दिली. एकट्या अमरावती जिल्ह्यामध्ये आज 1 लाख टन तूर पडलेली आहे बाजारात. 3-3 किलोमीटर, 4-4 किलोमीटरच्या रांगा आहेत.
पैसा एक मिळाला नाही. 15 मार्च नंतर तुरीचा एक पैसा केंद्राने आणि राज्यांनी दिलेला नाही. तुमची मागणी काय आहे? ठणठणाट आहे म्हणून मी सांगितलं. तुमची मागणी काय आहे? तुरीच्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही मागणी आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची माफी मागितली पाहिजे. माफी मागितल्यानंतर शेतकऱ्याला न्याय मिळेल असं वाटतंय का? काय वाटते आशिष जयस्वाल? निश्चितच अशा पद्धतीचं वक्तव्याचं समर्थन तर करताच येणार नाही, परंतु खरा मूळ मुद्दा आहे की शेतकऱ्यांना आधार देण्याचा. तर मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी ज्या मोठ्या प्रमाणामध्ये तुरीचं पीक घेतलं, या प्रश्नाला फेस करणं आवश्यक आहे. जी तूर आज बारदाने नाही म्हणून घेतली जात नाही आहे, किंवा जी तूर लावल्या गेली आहे ती तूर विकत घेणे सरकारची जबाबदारी आहे. सरकारच्या मंत्र्यांच्या आग्रहास्तव लोकांनी तुरीचं पेरणी केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सर्व दृष्टीने सांभाळण्याची गरज आहे. शहरी तुरीच्या शेतकऱ्यांना न्याय मिळण्याला प्राधान्य, न्याय मिळण्यास याला प्राधान्य असलं पाहिजे. प्रेक्षक, दानवेंचं काय करायचं या विषयावरची ही वादळी चर्चा आपण पाहिलीत. रावसाहेब दानवेंची बाजू जोरदारपणे लावून धरत भाजपच्या राम कदमांनी आज फटकेबाजी करायचा प्रयत्न केला. दानवेंनी वापरलेला हा शब्द शिवीच नव्हे, तो बोलीभाषेतला शब्द आहे. अशा प्रकारची एक नवीन डिक्शनरी आज मराठवाड्यात त्यांनी रूढ करायचा प्रयत्न केला. सर्रासपणे तो शब्द वापरला जातो असा त्यांनी दावा केला. मुंबईत रोजच्या बोलण्यात वापरले जाणारे शब्द आहेत तेही त्यांनी सांगितले. रावसाहेब दानवे यांची 35 वर्षाची राजकीय तपश्चर्या ही देखील त्याने आठवण करून दिली. अशी दीर्घ तपश्चर्या असलेला हा शेतकरी नेता शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरेलच कसा, असा एक युक्तिवाद राम कदम करत होते. रावसाहेब दानवे हे काहीही वावगं बोललेले नाहीत. दानवे भाजपच्या कार्यकर्त्यांशी स्थानिक भाषेत बोलत होते. शेतकऱ्यांनी साथ सोडल्यानं विरोधक उगाच टीका करतायत, हा देखील पलटवार त्यांनी विरोधी पक्षांवर आणि सहयोगी पक्षांवर केला. हे सरकार जे आहे ते शेतकऱ्यांच्या बद्दल असंवेदनशील आहे. रावसाहेब दानवेंनी शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे, दिलगिरी पुरेशी नाही. या सरकारची मानसिकता काय आहे हेच दानवेंच्या या बोलण्यातून स्पष्ट होतं. अशी टीका काँग्रेसच्या वीरेंद्र जगताप यांनी केली. विरोधक अशी टीका करत असताना सत्तेत सामील असलेल्या शिवसेनेनंही भाजपवर टीकेची झोड उठवली. शेतकऱ्यांचं दुःख समजावून घ्या, त्यांची टिंगलटवाळी करू नका, नाहीतर तुमची अवस्था विरोधकांसारखीच एक ना एक दिवस होईल, असा टोला शिवसेनेच्या आशिष जयस्वाल यांनी भाजपला लगावला. कर्जमाफी तर झालीच पाहिजे, नाहीतर भाजपला त्याची किंमत मोजावी लागेल, अशी देखील आठवण शिवसेनेनं करून दिली. प्रेक्षको, पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली आणि ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. सत्ता भ्रष्ट करते आणि संपूर्ण सत्ता संपूर्णपणे भ्रष्ट करते. सत्तेचा माज हा सत्ता असताना चांगला वाटतो, पण सत्ता गेली की त्या माजाचे चटके बसतात, किंवा सत्ता जायला तो माज कारणीभूत असतो, याचा विसर पडता कामा नये. म्हणूनच तर वाजपेयी म्हणाले होते, हे प्रभो इतनी ऊंचाई न देना, गैरों को गले न लगा सकू, इतनी रुखाई भी मत देना. परंतु भाजपमध्ये आलेल्या नवीन संस्कृतीला या वाक्याचा विसर पडलेला असावा. सत्तेच्या बेताल बडबडीची किंमत सत्ता गमावून मोजावी लागते, हाच धडा आतापर्यंत मतदारांनी दिलेला आहे. भाजपला आणि रावसाहेब दानव्यांना तो पुन्हा नव्यानं घेण्याची गरज आहे. दानवेंचं काय करायचं हे पक्षाने ठरवावं, परंतु सध्या रांगेत जो आपली तूर घेऊन शेतकरी उभा आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे, हीच प्राथमिकता आहे. हाच या चर्चेचा सारांश. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.